मित्रों, जय भीम, जय शिवराय, जय लहुजी। मित्रों, आम्ही महानगरपालिकेला गेले 8 वर्षापासून रोडवरील फुटपाथवरील उकिरड्यावरील पुलाखालील मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, निराधार आजी आजोबांसाठी आम्ही जी सेवा करतो, त्यांचा सांभाळ करतो, त्यांचं लालन पालन करतो, त्यांचं खाणं पिणं, मानवी हक्काचं संरक्षण करतो, अशा आजी आजोबांसाठी ज्यांना नातेवाईक कोणी नाहीत, यांना राहण्यासाठी घर मिळावं, पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून गेले 8 वर्षापासून मी पुणे महानगरपालिकेला पत्रव्यवहार करत आहे। परंतु पुणे महानगरपालिकेने आमच्या पत्राला मागणीला केराची टोपली दाखवली आणि आम्हाला साधं उत्तर देखील देण्याचं 8 वर्षामध्ये तिनं कष्ट घेतलेलं नाही। आज आम्ही या जागेवरती आंदोलन करत आहोत, उपोषण करायला होतो। परंतु उपोषण करत असताना माझी तब्येत 5 दिवसानंतर अचानक बिघडली गेली आणि तब्येत बिघडल्यामुळं मला पुणे शहरातील मुंडवा पोलीस ठाण्याच्या लेडी शिंगम स्मिताताई वासनिक, मुंडवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सांगण्यावरून, यांच्या विनंतीवरून आपण आपले चालू असलेले अमरण उपोषण स्थगित केलं। पण ते स्थगित केलेलं अमरण उपोषण हे आपण बेमुदत ठिय्या आंदोलनामध्ये, धरणे आंदोलनामध्ये कायम ठेवलं। तर आजचा आपला आज 8 दिवस झाले। 8 दिवसापासून आम्ही या जागेवरती, ही जागा आम्हाला म्हणजे आम्ही आता जी बसलेलो आहोत, ही जागा आहे भारत फोर्स कंपनी समोरील सर्वे नंबर 47, हिस्सा नंबर 33, घोरपडी गाव येथील ही जागा आणि ह्या जागेबरोबरच इतर जागा आम्ही पुणे महानगरपालिका गेले 8 वर्षापासून मागत आहोत की आजी आजोबांचा सांभाळ करण्यासाठी एक तर पुणे महानगरपालिकेने सांभाळ करावा, किंवा पुणे महानगरपालिकेला जमत नसेल तर पुणे महानगरपालिकेनं आम्हाला ती सांभाळ करण्यासाठी जागा द्यावीत, पुनर्वसन करण्यासाठी, यांचा सांभाळ करण्यासाठी, यांचं मानवी हक्काचं संरक्षण करण्यासाठी, हक्क मिळवून देण्यासाठी ती जागा आम्हाला द्यावीच, संस्थेला आपल्या द्यावीच, रुग्ण आधार फाउंडेशन तथा आस्कोर्द आश्रम अनाथ आश्रमला ती द्यावीत म्हणून आपण त्यांना विनंती करत होतो। परंतु त्यांनी न दिल्यामुळे आपल्याला नाइलाजानं 8 वर्षांनंतर आजपर्यंत पत्रव्यवहार करत असताना नाइलाजानं आपल्याला आजी आजोबांच्या न्याय हक्कासाठी आपल्या या जागेवरती उपोषणला बसावं लागलं होतं, धरणे आंदोलनाला बसावं लागलेलं आहे। त्याचा असा आहे की आपण ज्या बिल्डिंगमध्ये आपण आश्रम चालवत होतो, बेवारस आजी आजोबांचा सांभाळ करत होतो, त्या बिल्डिंगचे मालक असलेली खाजगी प्रॉपर्टी होती ती, त्या प्रॉपर्टीचे मालक असलेले यांनी भाडं वाढवलं। भाडं मोठं होतं, 25,000 रुपये भाडं, आणि अजून 10,000 रुपये त्यांनी भाडं वाढवल्यामुळे नाइलाजानं आपल्याला ती जागा सोडावी लागली आणि पुणे महानगरपालिकेला विनंती करत असल्या जागेवरती 25 जागा आपण दर्शवल्या होत्या। त्या 25 जागेपैकी बऱ्याच जागा दर्शवल्या, त्यापैकी एक जागा या जागेवरती आम्ही भारतपूर समोरील या जागेवरती येऊन आम्ही उपोषणाला आंदोलनाला बसलेलो आहोत, तथा बेमुदत धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत।
या जागेवरती बेमुदत धरणे आंदोलन असताना मग पुणे महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी मग विविध पत्रव्यवहार करून आम्हाला ही जागा सोडायला लावली। परंतु सोडायला लावत असताना त्यांनी उडवाउडीचे उत्तर आणि दिशाभूल करणाऱ्याचे उत्तर आम्हाला पत्रामध्ये दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे। तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आज 8 दिवस झाले तर आम्ही या जागेवरतीच जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही, बाजी आजोबांचा सांभाळ करण्यासाठी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आमचं धरणे आंदोलन हे आता हे इथं थांबणार नाही। आज रात्री पाऊस पडलेला आहे, पावसामध्ये आमचे खूप हाल झालेले आहेत। आजी आजोबा पूर्णपणे चिंब झालेले आहेत, भिजलेले आहेत। चिंब झालेले भिजलेले आहेत। तर पुणे महानगरपालिकेला कोणतीच आणि कशाच प्रकारे दया आलेली नाही। माणुसकीला सोडून या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं काम चालू आहे। आम्हाला विनंती आहे पुणे महानगरपालिकेला की आपण जास्त आमचा अंत न पाहता आपण आम्हाला जागा देण्याची व्यवस्था करतो। आम्ही हट्ट धरून नाही बसलेला की आम्हाला हीच जागा द्या। ज्या जागेवरती आम्ही आता भारत पोस्ट कंपनीसमोर बसलेलो आहे, फक्त तुम्ही आम्हाला जागा द्या, कुठलीही द्या। ज्या डबक्याची जागा असली, जिथं पाणी साठत असेल, तळं साठत असेल, अशी जागा आम्हाला द्या, आम्ही मागतोय। परंतु पुणे महानगरपालिका तेही द्यायला तयार नाही। आणि आम्ही महानगरपालिकेला ज्या जागेवरती इच्छुकाट आहे, ज्या जागेवरती लोक बसायला उठायला जायला तयार नाहीत, अशीच जागा देखील आम्हाला दिली तर आम्ही ती सांभाळायला तयार आहोत। अशी पुणे महानगरपालिकेला आम्ही अनेकदा विनंत्या केल्या, परंतु पुणे महानगरपालिकेला या जागेवरती आम्हाला आजी आजोबांना सहकार्य करायला इंटरेस्ट नाही, सहकार्य मुळीच करत नाही। तेव्हा आम्ही या जागेवरती जोपर्यंत आम्हाला लेखी दिलं जात नाही, जोपर्यंत आमचं पुनर्वसन केलं जात नाही, तोपर्यंत मी दादासाहेब गायकवाड आजकोट आश्रम अनाथ आश्रम संस्थापक संचालक या जागेवरून आम्ही कशाही पद्धतीनं भलं पुणे महानगरपालिकेनं आमच्या विरोधात गुन्हा दाखल करू द्या, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। माझ्याबरोबर सध्या 18 ते 20 आजी आजोबा आहेत आणि मलाही गुन्हा दाखल करा। माझ्याबरोबर असलेल्या बेड रिटर्न असलेल्या आजी आजोबांवर गुन्हा दाखल करा सह आरोपी म्हणून, की बेकायदेशीर आम्ही पुणे महानगरपालिकेची जमिनीचा ताबा घेतला म्हणून आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। तिथे बी सेवा करायची, मला तिथे बी सेवा करायची मित्रो। तेव्हा पण मी जागा घेतल्याशिवाय हलणारच नाही मित्रो, कारण का मी माझ्या स्वतःच्या संसारासाठी मागत नाही, माझ्यासाठी मागत नाही। तर बेवारस पुणे शहर, पुणे जिल्ह्यामध्ये जेवढेही फुटपाथवरती, रोडवरती, उकिरड्यावरती, पुलाखाली आजी आजोबा आहेत, या लोकांची मला सेवा करायची आहे। पुणे शहर मुक्त, मला मनोरुग्ण, बेवारस, अनाथ हे मला मुक्त करायचं आहे। माझं स्वप्नच आहे, माझं ध्येयच आहे, माझं टार्गेटच आहे, माझं लक्ष्यच आहे। तर हेच पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ही जागा द्यावीत आणि सहकार्य करावं मित्र। या जागेवरती पुणे महानगरपालिका ससून हॉस्पिटलला सहकार्य होणार आहे, पोलीस प्रशासनाला सहकार्य होणार आहे, पुणे महानगरपालिकेला सहकार्य होणार आहे। म्हणून पुणे महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि लवकरात लवकर लक्षवेधी आपण निर्णय घेऊन, काम करून, आयुक्तालयामध्ये बैठका घेऊन काही करा, पण आम्हाला जागा द्या ही नम्र विनंती।